राधे राधे. तर काही गोष्टी हेल्दी जरी असल्या ना पण ते आपल्याला बिलकुल आवडत नाही, तर ते पण मी पुढे सांगतेच तुम्हाला की असं मी का म्हणते. तर इकडे ना आत्यांनी काही वस्तू आणल्या होत्या आणि काही आहूंनी सुद्धा आणल्या होत्या. आता आहूंनी आणलं होतं गाजर आणि बीट आणि काकडी, आणि आत्यांनी आणले होते वांगी, भेंडी आणि भरपूर क्वांटिटीमध्ये अशी कोथिंबीर. आता ह्या कोथिंबीरचे म्हटलं चला आज मुटकळेच करूया, तर आम्ही आज मुटकळेच करणार होती. आणि सकाळी सकाळी हा राडा घातला होता बरं का. कसं आहे ना, हा रात्री आणलेला भाजीपाला होता आणि मग सगळं घर जो होतं ते रात्री माझं क्लीन झालं होतं, त्याच्यामुळे मी थोडासा कंटाळा केला. जे अंडं होतं ते प्लास्टिकच्या पिशवीमध्येच होतं. म्हटलं हे काही खराब होणार आणि मी तसंच फ्रीजमध्ये कोंबून दिलं होतं. पण म्हटलं सकाळी आता फ्रीजमध्ये खूप गर्दा झालेला आहे, तर तो बाहेर काढायलाच हवा. म्हणून सकाळी सकाळी सगळ्यात आधी ना बालकृष्णांची आंघोळ वगैरे झाली, त्याच्यानंतर उसळ जी होती ती शिजायला टाकली. आणि जाऊ दे म्हटलं आधी ना हे आवरून घेऊ आणि मग बघू पुढे. मग म्हटलं सकाळी सकाळी खाली न पसारा करता, किचन तर आता खराब होणारच आहे म्हटलं, मग खाली पसारा करण्यापेक्षा इथंच करते. तर मग वरतीच पसारा केला मी. तुम्ही सुद्धा असं करतात का की भाजीपाला एखाद दिवशी कंटाळा आला की असा फ्रीजमध्ये कोंबून देता का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कालच्या व्हिडिओला तुमचं खरंच खूप छान प्रेम भेटतं. व्ह्यूज कमी आले, पण तुमच्या ज्या काही कमेंट आहेत ना त्या मला खरंच खूप मोटिवेट करतात आणि मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत मी रोज व्हिडिओज जे आहेत शूट करून आणावेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित भरून घेतल्या आणि त्याच्यानंतर लगेच फ्रीजमध्ये ज्या आहेत त्या ठेवून दिल्या. आणि त्याच्यानंतर सुद्धा मला दुसरंच काम करायचं होतं. आता सध्याचं तेच रुटीन आहे. आता ते मी तुम्हाला बोलली होती, काही हेल्दी गोष्टी असल्या तरी ते आपल्याला आवडत नाही, जसे की हे. आता ते हेल्दी भरपूर आहे पण आपल्याला बिलकुल सुद्धा आवडत नाही. आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, पण आहोत बोलले की काही गोष्टी जरी आवडत नसल्या ना पण शरीरासाठी आपल्याला खाव्या लागतात. आणि बालकृष्णांना सुद्धा सध्या हेच देतोय, हे हेल्दी. टेस्टी तर नाही म्हणता येणार पण हेल्दी. तसंच एक सांगायचं होतं मला. ज्याप्रमाणे ना आपण हेल्दी गोष्टी आपल्याला आवडत नाही ना, त्याचप्रमाणे आपल्याला चांगल्या गोष्टी सुद्धा बघायला आवडत नाही बरं का. असं मला वाटतं की असं बऱ्याच जणांबरोबर होतं की जसं हेल्दी खायला आवडत नाही, चटपटीत खायला आवडतं कितीही हानिकारक असलं तरी. तसंच आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत ना चांगल्या असल्या तरी बघायला आवडत नाही. पण मला असं वाटतं की काहीतरी बदल केले ना तर खरंच खूप छान होतं. आणि इकडे लगेच मुटकळे करायची तयारी. गिलक्याची भाजी जी होती मी पातळ अशी केली होती, कारण शेतात जसं दवा द्यायचा असतो म्हणून पातळच केली. इकडे मुटकळ्यांसाठी ना गरम पाणी करून घेणार होते आणि लगेच ते तेल सुद्धा टाकून घेणार होती. आणि तेल दोन दोन अडीच पळ्या टाकून घ्यायच्या तुमच्या हिशोबात, तुम्ही ज्याप्रमाणे करतात. आणि तुम्ही सुद्धा असे मुटकळे करतात का? कमेंट करून मला नक्की सांगा. वेगवेगळी पद्धत असते किचनमध्ये काम करण्याची सुद्धा. आता माझी सुद्धा वेगळी आहे, तुम्ही बघू शकतात. मुटकळे छान असे झाले होते. आता एवढं पाणी कुठं गेलं असेल. आता काही जण बोलतात की आम्ही पाणी वगैरे टाकत नाही आळूच्या याच्यात. चला इथंच एंड करते. राधे राधे.